आई हे बघ सोन्याचं वळ आणलं शुभ्रासाठी. काल रात्री कुठे गेला होता सत्यजित? काल मी तुला सकाळी विचारलं तू उत्तर दिलं नाहीस मला. तू काल पुण्याला गेला होता प्रियाच्या घरी, हो ना? हो. सत्या तू तू काय करतोयस कळतंय का तुला? एवढं सगळं घडूनही तू परत तेच केलंस. तुला घरातल्या कोणाकडून तरी कळलं की प्रिया पुण्यामध्ये आलीये म्हणल्यावर तू तडक पुण्याला पोचलास कोल्हापूरहून क्षणाचाही विलंब न लावता. मंजिरीच काय तिच्या जागी मी असते तरी सुद्धा मी हेच म्हटलं असतं. खर तर आता सुद्धा मी असं का म्हणू नये याचं कारण दे मला. आई मी काल प्रियाला भेटायला नव्हतो गेलो, मी सुहासला भेटायला गेलो होतो. सत्या मला कुठलंही निमित्त. मी सुहासला हे सांगायला गेलो होतो की त्याची बायको पूर्णपणे निर्दोष आहे. जर काही दोष असेलच तर तो माझा आहे. म्हणजे आई तुला आठवत असेल तर ही सगळी उलथापालथ होण्याच्या 1-2-3 दिवस आधी मी तुला येऊन विचारलं होतं की माझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल मी स्वतःहून मंजिरीला सांगू का? तेव्हा तू मला असं म्हणाली होतीस की तुझ्या पश्चात्तापापाई 2 संसारांचा नाश होईल. एक तुझा आणि मंजिरीचा आणि दुसरा सुहास आणि प्रियाचा. माझ्या संसाराची वाताहत मी नाही थांबवू शकत. म्हटलं निदान प्रियाच्या तरी. तू काय बोलतोय सारे? मी काल प्रियाला भेटायला गेलो नव्हतो आणि ती मला भेटलीही नाही. मला सुहासला भेटायचं होतं आणि माझ्या सुदैवानं तो एकटाच घरी भेटला. आई मी काल सुहासला असं सांगितलं की प्रियाबद्दल आणि माझ्याबद्दल तुझ्या कानावर काही गोष्टी आल्या असतील, आल्या नसतील तर येतील, पण त्यामध्ये प्रियाचा काहीही दोष नाहीये. माझ्या मनात प्रियाबद्दल बरी इंटेन्शन्स नव्हती. मंजिरीला ते कळलं. माझ्याबद्दल इतरही कळू नयेत त्या गोष्टी कळल्या आणि म्हणून मंजिरी मला सोडून गेली. तू असं सांगितलं सुहासला? का? खरं नाहीये हे. आई काही दिवसांपूर्वीपर्यंत तुलाही माझ्याबद्दल असंच वाटत होतं आणि आता वाटत नसेल तर मला त्याचा खूप आनंद आहे. पण सुहासला काय वाटेल तुझ्याबद्दल? सुहासला माझ्याबद्दल काय वाटेल याचा मी काय विचार करतो? त्याला आधी तरी वेगळं काय वाटत होतं? अरे पण सत्या तो त्याचा समज होता. तू हे असं बोलून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून आलायस. केलं मग मी पुन्हा तुला तेच सांगतोय आई. सुहासला माझ्याबद्दल काय वाटेल यानं माझ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही, पण प्रियाबद्दल त्याचं मन कलुषित न होऊ देणं ते महत्वाचं होतं. आणि म्हणून मी कालच्या काल ही लोक आलेत हे कळल्या तिथे गेलो. कारण सरनाईकांकडून त्याला काही वेडवाकडं कळणार नाही असं तर होणार नाही. अरे पण त्यांच्याकडून त्याला काहीही कळण्याच्या आत मला ही खबरदारी घेणं फार गरजेचं होतं आहे. नाहीतर प्रियाचा संसारही एव्हाना मोडला असता. अरे पण आता सुहासकडून मंजिरीला कळलं की त्याच्यासमोर तू अशी कबुली दिलीस, मग ती काय विचार करेल रे तुझ्याबद्दल? आता तरी ते वेगळा काय विचार करते आई? काय फरक पडतो? कपड्यांवर चिखलाचे डाग पडलेलेच आहेत. मग ते 4 पडले काय आणि अख्खाच्या अख्खा माखून निघालो काय फरक पडतो? नाही सत्या, मला अजूनही असं वाटतं की मावशी दादा मंजिरी वहिनी आल्या. चला 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 चला. आजी मी घेते ना शुभ्राला प्लीज. अगं थांब ग माझं, राहू दे की माझ्याकडं. किती दिवसांनी आली आहे पिल्लू माझीकडं, किती दिवसांनी आली पणजीकडं. राहू दे की. द्या ना. घे बाई घे. काय तू पण कुठे जायचं? साच्या बरोबर फिरायला जाणार का? हो. अहो नाही, बाळाची आजी पण आहे इथे.
5 महिन्याची झाली ग माझी बाय. असंच लवकर लवकर मोठं व्हायच्या. आणि मोठे झालात की स्वतःहून धावत धावत बाबाकडे या. मंजिरी, सोन्याचं वळं आणलंय तिच्यासाठी सर. आईने आणलाय जाऊन. हे काय आता आई तोच दाखवत होती आम्हाला बघ. हो, म्हणजे हिला औक्षण करून घातलं तर चालेल ना? आई प्लीज, अहो असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला मी सांगितलं ना, शुभ्रा नात आहे तुमची, तिच्यावर तुमचा पूर्ण अधिकार आहे. चला चला, आजच्या बरोबर फिरायला ना शुभ्रा. बाय बाय. मंजिरी बैस ना, मी आले. बैस ना तू, बैस. हो, मी आले. एका क्षणात वाळवंटाचं नंदनवन करून टाकलंच पोरी. नंदनवनाचं वाळवंट व्हायला सुद्धा एक क्षण पुरला होता आजी. अगं पण पोरी, तुम्ही बसा बोलत. माझं जरा शालिनीकडे काम आहे. बसा तुम्ही. हा, या जाऊन येते. बसा तुम्ही. थँक्स अ लॉट. शुभ्राच बास्केट आत ठेवून येतो. नाही ठीक आहे, म्हणजे कपडे बदलायची वेळ आली तर बघूया. सरनाईक साहेब कसे आहेत? बाबा बरे. ऍक्च्युली मी असा विचार करत होतो की शुभ्राचा रुमाल राहिला इथे. आलेच मी. मंजिरी घरात आली आणि घर असं अचानक भरल्यासारखं वाटायला लागलं. नाही, सत्याला बघितलं, चेहरा किती हसत होता त्याचा. गेले कित्येक दिवसात सत्याला एवढा आनंदी मी बघितला नव्हता. मगा प्रिया आलती. मी जरा कान वडले तिचे. नाही म्हणजे तिच्याकडनं तुला कळण्यापरीस मॅच सांगितलेलं बरं म्हणून सांगते. कान ओढले म्हणजे? कसं आहे शाले, सत्याच्या संसारात जे काय वादळ उठलंय त्याला तो जबाबदार आहेच ग. नवरा म्हणून तो चुकलेला आहेच ग. पण प्रियाचा बी त्याच्या पापामध्ये वाटा हाय. प्रियाच्या सत्याबद्दल काय बी भावना असत, पण एकदा सत्याचं लगीन झालं म्हणल्यावर तिने आपल्याला आवर घालायला हवा होता का नाही? तिनं सौताला सत्यापासून तोडायला हवं का नाही? अहो पण सत्यापासून स्वतःला तोडून घेणं म्हणजे या घरापासून लांब जाणं. एकटी पोर कुठे गेली असती हो? का अशा कित्येक पोरी राहतात की घरापासून लांब. त्यांना काय घरातनं टाकून दिलेलं असतंय का? घरची विचारपूस करतातच नव्ह त्याची. हा, हो, पण तेव्हा त्यासाठी सत्याच तयार नव्हता. सत्याचं लग्न झालं तेव्हा प्रियाने स्वतःसाठी पुण्याला नोकरी शोधली होती. तेव्हा सत्या तिला म्हणाला की नोकरीच करायची तर आपल्या ऑफिस मध्ये कर, पुण्याला जायची काय गरज आहे? शाले, तू भी एक बाई आहेस. आपल्याला हवं तसं पुरुषाच्या तोंडून कसं वदवून घ्यायचं हे बाईला चांगलं अवगत असतं या. नाही पण आता कशाला ते सगळं?
प्रियानं या घरापासून आता लांब राहायला पाहिजे बघ. ती लांबच आहे, इतके दिवस तर नव्हतीच इथे. तेव्हा तर प्रश्नच नव्हता ग, पण आता ती दोघं बी इथं आल्या ती. आता खरा परीक्षेचा काळ आहे. आता मंजिरी इथं आली आहे. अर्धा तास ती अलीकडे आली असती तर काय अनर्थ घडला असता कळतंय ना तुला? हं? आणि कुणीतरी वाईटपणा घेऊन हे प्रियाला सांगणं गरजेचं होतं की या घरावर आता तिचा काय बी हक्क राहिलेला नाही आणि ह्यो वाईटपणा म्या घ्यायचा. शाले एक सांगू, या पापाचे 2 भागीदार आहेत ती, सत्या बी आणि प्रिया बी. सत्या पुरुष म्हणून चुकीचा आणि प्रिया बाई म्हणून निर्दोष असं म्या मानत नाही. म्या बी एक बाई आहे आणि बाई कधी दुबळी नसतीया. आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी कशा थांबवायच्या आणि मनासारखं कसं घडवून आणायचं हे बाईला बराबर कळतंय. प्रियानं यातलं काय केलं आणि काय नाही केलं हे प्रत्येकानं आपापल्या बुद्धीप्रमाणे ठरवा. अरे गुंडू, आहे का ओळख तुझी? का विसरला तू बाबाला? मग रात्रीचं गाणं कोण म्हणून दाखवतो हल्ली? आई का आजोबा? आईला सांगा, हवं असेल तर बाबा येत जाईल रोज रात्री गाणं ऐकवायला. हो की नाही? आमच्या जाणीसाठी येऊ आम्ही. निघतो आम्ही. नाही म्हणजे उशीर झाला ना. तिच्या अंगात थोडी कणकण आहे. हो, सकाळपासूनच आहे. मग डॉक्टरकडे नाही नेलं तिला? डॉक्टरांना फोन केला होता मी. ते म्हणाले कालच वॅक्सिनेशन केलंय त्यामुळे ताप येऊ शकतो. औषधं लिहून दिली आहेत त्यांनी, डोस चालू आहेत. अरे नाही, नाही. ओ, काय झालं? बाबाला सोडून जायचं नाहीये का? हो हो, नाही का जायचं? शुभ्रा, रडायचं नाही. चला चला चला, आपल्याला जायचं ना आता. तिला रडवून स्वतःचा इगो पुरवायचंय का तुला? ते बघा मी. दे तिला इकडे. माझ्या बच्चा आज. हो हो हो, बघितलंस? झाली शांत. लहान आहे ती, यातलं काही कळत नाही तिला. बापाच्या स्पर्शाची ऊब कळते तिला. देता का तिला प्लीज? उगीच उशीर झाला तर. अगं नाही नाही. शुभ्रा, ओ ओ ओ ओ ओ, काय नाटक आहे या मुलीचं. लहान आहे ती, तिला नाही कळत या गोष्टी. आण तिला इथे. ओले माझ्या गुंड्या, नाल कोण घेऊन चाललं तुला? इथेच थांबायचं हा आपण. हो 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 हो. कसं आहे, लहान मुलांच्या अंगात थोडी कणकण असली की ती थोडी मोडी, थोडी किरकिरी होतात. सध्या माझी गरज इथे कोणालाच नाही. आजच्या रात्रीपुरती का होईना माझ्या मुलीला माझी गरज आहे. थांबू दे ना तिला इथे. तेवढंच मला माझ्या जगण्याचं जस्टिफिकेशन मिळेल. मी तिला एकटीला इथे नाही ठेवू शकत. तिला एकटीला ठेव असं म्हटलंच नाहीये. तूही राहा. ते शक्यच नाहीये. शुभ्रासाठी पण नाही. नाही.
मुलीच्या बऱ्या वाईटापेक्षा तुला तुझा इगो महत्वाचा आहे. तिचं काय फार फार तर 10 मिनिटं रडेल ती. एकदा गाडीत बसले की शांतपणे झोपेल सुद्धा. पण मी माझ्या मुलीला एक क्षणही रडताना बघू शकत नाही. एका आईला ही चैन परवडत नाही. मुलं वाढवायची म्हणजे ती रडतानाही पाहावी लागतात ना. हसऱ्या मुलांबरोबर खेळायला काय अख्खं जग येतं. तू मला प्रॉमिस केलं होतंस मंजिरी की तू माझ्यामध्ये आणि शुभ्रामध्ये कधीही येणार नाहीस. मी कधीच आले नाही. मग आज रात्री माझ्या मुलीनं मला इथे थांबायला हवंय, तू त्याला नकार देतेस. प्रश्न फक्त शुभ्राचा नाहीये. तिने इथे थांबायचं म्हणजे मला इथे थांबावं लागेल, जे मला अजिबात मान्य नाही. काही तासांचाच प्रश्न आहे मंजिरी. तू आणि शुभ्रा इथे आज झोपा, मी बाहेर झोपतो. नाही नाही नको. उद्या सकाळी हवं तितकं लवकर जा. मी थांबण्याचा अजिबात आग्रह करणार नाही. मी शुभ्राचे कपडे नाही आणलेत बदला. कपाट भरून कपडे आहेत शुभ्राचे. ते तोकडे होतात तिला. बाळांचे कपडे पटापट तोकडे होतात, म्हणून त्याच वेळेला मोठ्या साईजचे खूप कपडे आणले होते आपण, आठवते? नाही पण मला मंजिरी, मी एक अवाक्षरही तुझ्याशी बोलायला येणार नाही. तो तर प्रश्नच नाहीये. मग काही प्रॉब्लेमच नाही. बाबा परवानगी नाही देणार मला. कायद्यानं सज्ञ नसतो मंजिरी. तुझे निर्णय तू घेऊ शकतेस. पण सध्या मी त्यांच्याच बरोबर राहते ना. नको राहू. तुझं हक्काचं घर तुझी वाट बघतंय कधीपासून. हे बघा तुम्ही, तुझ्याकडे कुठलंच कारण नाहीये नकार देण्यासाठी. ज्या माणसानं माझी फसवणूक केली त्याच्याबरोबर एका छताखाली राहायचं नाहीये मला. आणि माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं कारण आहे. तो माणूस आजच्या रात्रीसाठी त्याचं तोंड इथून काळं करेल. तुला दिसणारही नाही. मग तर राहशील. नाही. मी आईला सांगून येतो, तोपर्यंत तू तुझ्या बाबांना फोन कर. चला 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 चला. आई, मंजिरी कदाचित आज रात्री थांबेल इथे. काय हो? नाही, कदाचित म्हणजे थांबेलच. तिच्या बाबांशी बोलते ती आता. मी म्हंटल नव्हतं तुम्हाला, मंजिरीला या घराबद्दल प्रेम आहे. पण ती माझ्या खोलीत झोपणार आहे का? नाही, आम्ही तुझ्या खोलीत का? तिला तिची हक्काची खोली आहे. हो. मी झोपेन इथे बाहेर सोफ्यावर. दोघे थांबत्यात नव. मी दृष्ट काढून टाकते दोघींची. चल बाजूला. आई, कसं बस तिला आज रात्री थांबण्यासाठी तयार केलंय मी. एक दिवस कायमची राहिला येते या घरात. असंच होय. जाते गोडाधोडाच. हो. विसरलेच मी पण खरंच. हा, अगं मंजिरी, कुठे आहेस? कुठे तू? हं? अरे का घरी फोन वगैरे करायची काय पद्धत आहे की नाही? ऍक्च्युली काय आहे ना, मी अजूनही इथेच आहे, मुधोळकरांच्या घरी. का? हे बघ मनू, मी तुला आधीच सांगत होतो की तू तिथे जाऊ नकोस म्हणून. ही माणसं तुला सोडणार नाही. बाबा आहोत. ऐकलं नाहीस माझं? तसं काही नाहीये. तुम्ही माझं ऐका तरी आधी. काय झालंय ना की शुभ्राला जरा कणकण आहे अंगात. मग इथली सगळी लोक म्हणाले की म्हणजे आजची रात्र इथे राहा आणि उद्या सकाळी. सगळे म्हणजे कोण? सगळे म्हणजे कोण? तुझा नवराच ना. हे बघ मनू, तू जितके पावसाळे पाहिले असशील ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं मी अनुभवली आहेत. ते काय नाही, तू तिथे थांबायचं नाही. अहो बाबा, तुम्ही माझं ऐका तरी. मी ताबडतोब गाडी घेऊन येतो, तू माझ्यावरून निघायचं तिकडून बस. मी काय सांगते, माझं प्लीज ऐकून घ्या. शुभ्राला खूप ताप आहे हो. आजारपणामुळे चिडचिड होतीये तिची. आत्ता कुठे झोपली ती. आता पुन्हा मी जर तिला उठवलं तर ताप चढेल तिला. अनु, तू सुद्धा ना कधी कधी असे पेस तयार करतेस ना. आता पूर्णाबाईनं सोबत नेलं असतं, काय बिघडलं असतं? बाबा काहीतरीच. काय बोलताय तुम्ही? त्यांना कसं आणणार होते मी इथे? मीच त्यांना सांगितलंय ना की माझा नवरा बाहेरगावी कामासाठी गेलाय म्हणून.
त्या आल्या असत्या तर उगाच नको ते प्रश्न पडले असते त्यांना. प्लीज तुम्ही नका काळजी करू माझी. उद्या सकाळी सकाळी निघून येईन इथून मी. वेळी का बाबा अहो मी येतो तिथे तयार राहा. बाबा प्लीज माझं ऐका ना जरा. तुम्हाला विश्वास नाहीये का माझ्यावर? आपल्या स्वार्थासाठी आपण शुभ्राची फरफट का करायची? तुम्ही माझी काळजी करू नका. मी उद्या सकाळीच निघून येईन इथून. हे बघ म्हणून मी बाबा प्लीज. प्रत्येक प्रश्न हा वाद घालूनच सोडवायचा असं नसतं ना. आणि मला सुद्धा कळतेय तुमची काळजी, पण माझा निर्णय नाही बदलणार. अगं पण मूर्ख आहे मुलगी, मूर्ख आहे. काय झालं? काय म्हणत होते म्हणून? अरे आज रात्री तिथेच राहणार म्हणतीये. मला ना हेच टाळायचं होतं, म्हणून मी तरी तिकडे जाऊ नको असं सांगत होतो. पण ऐकेल तर ते मनू कसली ना. आता ही मुलगी तिथे राहणार म्हटल्यानंतर तो मनुष्य हिचं मन वळवण्याची एकही संधी सोडणार नाही. बघ काय नाही, काय नाही, शेवटी नवरा बायको ही शेवटी नवरा बायकोच असतं. दादा, प्रश्न तू मांडतोयस आणि त्याची उत्तर सुद्धा तूच देतोयस. अरे गेले कित्येक दिवस हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय मी तुला की ती दोघं नवरा बायको आहे. त्यांच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्यांचे त्यांना सोडवू दे. आपल्याला मध्ये पडण्याचा खरं तर काहीच हक्क नाहीये. आणि दादा, नवरा बायकोचं नातं तोडायचं म्हटलं ना तरी ते तुटत नाही, आणि तुटलेलं नातं जोडायचं म्हटलं ना तर क्षणही लागत नाही.